नमस्कार, मी मधुरा. झी 24 तास मध्ये आपलं स्वागत. आज आपण हितगुज मध्ये चर्चा करणार आहोत उद्योग नीती यशस्वी उद्योजकासाठी या विषयावर, आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत स्नेहल कांबळे. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी स्नेहल कांबळे यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार सर. नमस्कार. स्नेहल कांबळे यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास गेल्या 3 वर्षांपासून महाराष्ट्र बिझनेस ट्रेनिंग बोर्डात ते प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. लघु उद्योग आणि मध्यम उद्योगासाठी ते अनेकांना मार्गदर्शन करतायत. कार्यशाळेच्या माध्यमातून ते नवोदित उद्योजकांना योग्य मार्गदर्शन करत आहेत. खरं तर आजवर आपण अनेक यशस्वी उद्योजक पाहिलेत. मात्र हे उद्योजक यशस्वी होण्यामागचं नेमकं गमक काय आहे आणि यशस्वी उद्योजक होण्यासाठी काय काय केलं पाहिजे याबद्दलच स्नेहल कांबळे आज मार्गदर्शन करणार आहेत. तेव्हा त्यांच्याकडूनच आपण उद्योजकांच्या यशाची गुरुकिल्ली काय आहे हे जाणून घेऊया. अर्थातच आजचा विषय पण महत्त्वाचा आहे आणि खरा वेगळा आहे. उद्योजक आणि उद्योजकांसाठी जे काही तुम्ही प्रोग्राम्स करता आहेत त्याच्यावरती आहे. मात्र सगळ्यात अगोदर पहिला माझा प्रश्न असा आहे की यशस्वी उद्योजक नेमकं कसं होऊ शकतो आणि त्याच्यासाठी काय काय केलं पाहिजे. मधुरा, कसं आहे की जर आपण बघितलं तर साधारणपणे हजारो बिझनेसमॅन किंवा हजारो उद्योजक दरवर्षी बिझनेस सुरू करतात, पण काहींची वाढ होत नाही, काहींची वाढ अतिशय मंदगतीने होते. इनफॅक्ट काही बिझनेसेस हे खूप चांगल्या सुरुवातीनंतर सुद्धा कोसळतात. तर हे जर का आपण बघितलं सायकल, तर यामागचं प्रमुख कारण आहे. तर यशस्वी उद्योजक होण्यासाठी त्यांना काय करावं लागेल, तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांना आयडेंटिफाय करावं लागेल की माझी इच्छाशक्ती काय आहे. आणि बहुतेक वेळा उद्योजकाकडे एक इच्छाशक्तीचा अभाव असतो की त्या सुद्धा एक मोठा एम्पायर बनवू शकतो. म्हणजे आम्ही उदाहरण बघितलं तर लिज्जत पापड या संस्थेचं बघितलं तर 7 महिलांनी एकत्र येऊन सुरू केला बिझनेस, फक्त 80 रुपयांनी सुरू केला, पण आज ते जवळजवळ 500 करोडचं एक एम्पायर आहे. म्हणजे यासाठी तुम्हाला मूलभूतपणे त्या प्रोडक्टविषयी तुम्हाला अतिशय 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 आवड असली पाहिजे आणि बिझनेस त्याचाच करावा जे तुम्हाला आवडतं. म्हणून आम्ही नेहमी बोलतो कमी श्रम करा, जास्त संपत्ती कमवा आणि आवडेल तेच करा. म्हणजे प्रबळ इच्छाशक्ती, आवड आणि अर्थातच कमीत कमी श्रम, पण आपला उद्योग वाढवण्यासाठी प्रचंड मेहनत, म्हणजे बौद्धिक मेहनत खास करून ती फार महत्वाची असते. आणि हेच खरं तर यशस्वी उद्योजकाचं एक मोठं रहस्य दडलेलं आहे, ह्याच्यातच खरं कळलेलं आहे. मात्र आज लघु उद्योग असतात, मध्यम उद्योग असतात, ह्याबद्दल ह्याच्या व्यतिरिक्त कोणत्या कोणत्या प्रकारचे उद्योग ह्या क्षेत्रामध्ये आहेत. लघु आणि मध्यम जर का आपण उद्योग बघितले तर हा एक खूप मोठा सेगमेंट आहे आज भारतामध्ये. आणि विशेष करून याच्यावर अगदी भारत सरकार सुद्धा कटाक्षाने लक्ष आहे की लघु आणि मध्यम उद्योजक वाढले पाहिजेत. पण सायमल्टेनियस बघितलं तर बऱ्याच वेळा लघु आणि मध्यम उद्योजक ह्यांच्याकडे विजनची क्लॅरिटी असते, विजनची क्लॅरिटी नसते. म्हणजे स्पष्टपणे त्यांचं विजन तर दिसत नाही की आपण पुढच्या 6 महिन्यात कुठे असू, पुढच्या 1 वर्षात कुठे असू, पुढच्या 3 वर्षात कुठे असू, याविषयी त्यांच्या क्लॅरिटीचा जो अभाव असतो, स्पष्टता नसते. आणि याचं मुख्य कारण आहे की उद्योजक दिवस रात्र आपल्या कामात बिझी असतो आणि तो बिझी असल्यामुळे तो फोकस करू शकत नाही की मला एक्सपेन्शन आणि ग्रोथसाठी मला काय केलं पाहिजे. आणि तो सकाळून संध्याकाळून काम 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 एवढं करतो, पण ही कामं त्याला त्याच्या प्रगतीपासून नेहमी अडवत असतात. बरोबर. तर आमच्या कार्यशाळेमध्ये नॉर्मली आम्ही हेच सांगतो की उद्योजकांनी सर्वप्रथम अशा कामांपासून दूर राहिलं पाहिजे आणि फक्त अशाच कामांकडे फोकस केला पाहिजे की जे काम करून त्याला जास्तीत जास्त रेव्हेन्यू मिळेल, जे काम करून त्याला जास्तीत जास्त संधी उपलब्ध होतील आणि जे काम करून त्याच्या बिझनेसची ग्रोथ होईल. बरोबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण बघितलं तर बरेचसे उद्योजक आहेत आपल्या बिझनेसमध्ये चेक साईन करतात, पण चेक सायनिंग करणं ही सुद्धा एक अशी ऍक्टिव्हिटी आहे जी उद्योजकाचा बराचसा वेळ वाया घेते. जस्ट इमॅजिन, आज आपण बघितलं की मुकेश अंबानी यांच्याकडे 85,000 एम्प्लॉईज आणि त्यांनी ठरवलं की या सगळ्यांचे चेक मीच साईन करणार सॅलरीचे, त्यांचा बराचसा वेळ याच्यात वाया जाईल. तर आम्ही ही जाणीव करून देतो की तुम्ही एक्झॅक्टली कुठे फोकस केलं पाहिजे आणि कुठल्या गोष्टीतून स्वतःचे हात काढून घेतले पाहिजे, कारण की आपण सगळीच कामं करू शकत नाही. नक्कीच. आणि त्यासाठी आपल्याला अर्थातच इतरांची मदत ही फार आवश्यक आहे. आणि ह्या मदत तर आवश्यक आहे, तेव्हा आपण आपला PR-शिप जी आहे ती वाढवली पाहिजे अर्थातच. मात्र आता तुम्ही म्हणालात की विजन क्लिअर असणं फार महत्वाचं आहे आणि आजकाल काही लोकांमध्ये तो अभाव दिसतो आणि त्यामुळे बिझनेस जो असतो तो कुठेतरी एका स्टेजला थांबून जातो. बरोबर. मात्र ह्या व्यवसाय वृद्धीसाठी नेमकं काय केलं पाहिजे आणि तुम्ही तुमच्या कार्यशाळेच्या माध्यमातून नेमकं काय सुचवाल.
ऑलराईट, सगळ्यात पहिल्यांदा उद्योजकाला हे कळलं पाहिजे की मी एक व्यक्ती आणि माझा बिझनेस ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. बरोबर आहे. बऱ्याच वेळा उद्योजक बिझनेस आणि व्यक्तीला एकच संबोधतो आणि त्यामुळे काय होतं की बऱ्याच वेळा विजन काय असतं की मी माझा घर, माझा बंगला, माझी गाडी, माझ्या मुलांचं शिक्षण यात तो अडकून जातो. बरोबर आहे. पण त्याचं हे लक्ष नसतं की एक कंपनी आहे आणि मी वेगळ्या माझ्या काही आवडीनिवडी आहेत, पण कंपनीवर माझ्या आवडीनिवडी फोर्स केल्या नाही पाहिजेत, कारण कंपनीला ग्रोथसाठी काहीतरी वेगळ्या गोष्टींची गरज आहे. मी समजा मला लोन घ्यायला आवडत नाही, पण कंपनी मार्केटमध्ये आहे आणि कंपनीला लोन घ्यावं लागेल. मला छोटे मोठेच प्रोडक्ट मी डील करायचे आहे, पण कंपनी मार्केटमध्ये आहे ना, कंपनीला मोठ्या प्रोडक्ट्स डील करावं लागेल. मला रिसर्च आणि डेव्हलपमेंटमध्ये मला इंटरेस्ट नाही, पण कंपनीला करावं लागेल कारण कंपनी मार्केटमध्ये उभी आहे. तर अशा कित्येक गोष्टीकडे तो दुर्लक्ष करतो. बऱ्याच वेळा बोलतो की आता माझं वय झालं, मला काही करायचं नाहीये. पण जर तुझं वय झालं, तू जर का सक्षम आहेस, तर तू अशा एका माणसाला आण आणि त्याच्याकडे कंपनी सोपवून दे आणि त्याला बोलू ही कंपनी वाढव. बरोबर. म्हणजे त्याला इंडिव्हिज्युअल म्हणजे तो व्यक्ती आणि कंपनीला पहिल्यांदा त्याला वेगळं करावं लागेल.